गाईस, मी जामिका भाले. आज आपण कच्च्या केळीची भाजी करणार आहोत. तर आपण आधी ते सोलून स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आहे. ते आता कट करून घेऊया. अशा प्रकारे त्याला आपण 3 कट देऊन घेऊया, म्हणजे सोलायला सोपी जाईल. आणि पहिल्यांदाच करीत असत तर अशा प्रकारे पटकन सोलायला इझी जाते. आणि जेव्हा भाजी करायची तेव्हाच चिरायला सुरुवात करा, म्हणजे केळी काळी पडणार नाही. आणि पिकलेली केळी घ्यायची नाही, एकदम कच्ची घ्यायची केळी आपल्याला. अशा प्रकारे पूर्ण सोलून घ्यायची. हे बघा, अशी सोलून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपण या सगळ्या केळ्या आता आम्ही सोलून घेणार आहे. त्याला 3 कट देऊन ह्या पूर्ण सोलून घ्यायचे आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपली ही पूर्ण केळी सोलून झाली आहे. आता आपण तिला अशा जाडा करत कापायची. लय पातळ पण कापू नका, नाही तर ती गिळगिळशी शिजल्यावर अशी गिळगी होईल. अशा प्रकारे आपण ही कट करून घेणार आहोत सगळी. तर अशा प्रकारे आपले कापून झालेले असतात. लय पातळ पण एकदम बारीक आकार, लय बारीक पण नाही, थोडंसं जाड आकारातच ठेवायचे, म्हणजे काही करून येणार नाही. तर आपण गॅस पेटून कढई तापत ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे हे केळीचे केलेले काप. हे पूर्ण टाकून घेऊया. आपल्याला हे कमी गॅसवरती चांगले परतून घ्यायचे हे अशी, आणि हलवतच राहायचं आहे. खाली चिटकलं तर जळून जातील, त्यामुळे हे आपल्याला काप हलवतच राहायचं आहे आपल्याला कंटिन्यू. अशा प्रकारे आपले हे काप हलवून घेतले आपण. आता याच्यामध्ये आपण टाकूया हळद. याच्यात आपल्याला मसाले काही ॲड करायचे. मला गिरवीचा करायचा, आपल्याला टमाट्याचा अजिबात उपयोग करायचा नाही आहे. लाल तिखट टाकूया. हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण सगळं. हलवत राहायचं आहे. हे पूर्ण मिक्स करून घेतले आहे आपण. हे कमी गॅसवरतीच हे करायचं आणि हलवत राहायचं आहे, त्याची आपल्याला जेणेकरून ते खाली लागणार नाही. आता त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कांदा लसूण मसाला. 1 चम्मच, 1 किंवा 2 चम्मच टाकून घ्या. ते पण मिक्स करून घेऊ. आणि चवीनुसार थोडंसं मीठ. त्यात आपण चांगलं हे करून घेऊया आणि ते हलवतच राहायचं आहे. कमी गॅसवर होतं आहे तोपर्यंत आपण बाकीचे मसाले गिरवीची तयारी करून घेऊया. तर असं हलवतच राहायचं आहे, दुर्लक्ष करायचं नाही. कमी गॅसवर आपले हे कापत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी. तर मी 2 बारीक म्हणजे 2 मोठे कांदे कापून घेतले अशा प्रकारे. अद्रक आणि लसूण ते गिरवी करायचे ना आपल्याला. लसूण जास्त टाका, त्यामुळे मोठा असेल तर थोडंच टाका, बारीक असेल गावठी तर तो जास्त टाका. आणि सालटण सहित टाकलं तरी चांगलं आहे, त्याला स्वाद वाढेल. आपल्याला मिक्सरला एकजीव करून घ्यायचं आहे अद्रक कोथिंबीर आणि ते. अशा प्रकारे आपली गिरवी तयार आहे. तर आता आपण ही कापणं पूर्ण एकाच भांड्यामध्ये काढून घेऊया. आपले काप रेडी झाले तर आपल्याला काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घेऊया. तेल तापलं की त्याच्यात थोडं जिरा टाकून देऊ. जिरा चांगलं तडतड करून देऊया. आणि आपण ही पेस्ट केली ना गिरवी, ती आपल्याला त्याच्यात टाकायची. गिरवी आपल्याला चांगलं शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत, जेणेकरून अद्रकचा आणि कच्च्या कांद्याचा आणि लसणाचा हे चांगला वास मरत नाही तोपर्यंत आपण चांगली शिजवून घेऊया. आता आपण झाकण ठेवून आपली गिरवी शिजवून घेऊया. तर आता आपली गिरवी शिजली की नाही, आपण तेल सोडलं बघू झाकण. तर चांगली शिजली, सुटलं आहे चांगलं आपलं.
हे बघा तिचा वास पण येतो, कच्चा वास येत नाही. आता आपल्याला हे केलेले काप, फ्राय केलेले केळीचे काप त्याच्यात घ्यायचे टाकून. ते चांगलं एक जीव मिक्स करून घेऊया पूर्ण अशा प्रकारे. चांगलं एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पूर्ण तुम्हाला जर रसा गिरवी केला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. मला गिरवीचा करायचं त्यामुळे मी याच्यात पाणी टाकणार आहे. तुम्हाला सुक्कं पाहिजे असेल तुम्ही असंच खाऊ पण शकता, अशी ठेवू शकता सुकी भाजी. आता मी याच्यात टाकणार आहे पाणी. पाणी थोडं जास्तच टाकायचं कारण ही कच्ची केळी ना पाणी ओसून घेते पूर्ण, त्यामुळे पाणी जास्तच टाकायचं आहे गिरवीच्या. तुम्ही पाहिजे तितकं पाणी टाका. आता त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना ॲड करायचे काही मसाले. आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे, आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे गरम मसाला 1 चम्मच, जेणेकरून चव अजून चांगली लागेल. आणि कस्तुरी मेथी, कोथिंबीर असेल कस्तुरी ती चुरून टाकलं अजून चव चांगली लागते. आणि ही ग्रीन ही पण बारीक कोथिंबीर चिरून टाकली मी पण छान. ती आता एक जीव करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण 10 मिनटं शिजवून देऊया. तर आपली भाजी शिजली की नाही आपण उचलून बघूया. झाकण ठेवलं तिला रंग कलर येईल अशासाठी ते झाकण ठेवलेलं होतं. हलवून बघूया. आपली भाजी झाली आहे. तर आपल्या भाजीला कलर आला. आता गॅस बंद करून टाकूया आणि तिच्या झाकण ठेवतात जेणेकरून अजून भाजीला रंग येईल. तर गॅस बंद केला आहे. आता भाजीला झाकून ठेवूया रंग. आपल्या भाजीला मस्त कलर आला आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया, ती मिक्स करून घेऊया पूर्ण. आता जेवणासाठी आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तर गरम गरम आपण डिशमध्ये काढून घेऊया आता पूर्ण भाजी. अशा प्रकारे आजचा मेनू आपला रेडी आहे. गरम गरम जिलेबी सोबत आणि कच्च्या केळीच्या भाजीसोबत डाळ भात आणि ज्वारीची भाकर.